गोदूताई वसाहतीच्या अंतर्गत सर्वांगीण विकासासाठी 100 कोटींचा निधी सरकारकडून आणण्याची प्रतिज्ञा माजी आमदार नरसय्या आडमास्तर यांनी केली आहे। कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्था आणि मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही संस्था महाराणावर वसलेल्या आहेत। या वसाहती अंतर्गत ये-जा करण्यासाठीचा कच्चा रस्ता हा मातीचा आहे, त्यामुळे उन्हाळ्यात इथे खूप धूळ उडते आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल होतो। यामुळे सर्वांना स्वतःच्या घरापर्यंत जाण्याकरता खूपच त्रास होतो। त्यातच या मातीच्या रस्त्यांना मोठे खड्डे पडतात। या खड्ड्यात पावसाचं पाणी साचतं आणि साचलेल्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्यानं डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं। कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते जवळपास 11 किलोमीटर एवढ्या अंतराचे असून मीनाक्षीताई साने सहकारी गृहनिर्माण वसाहती अंतर्गतचे मुख्य रस्ते 5 किलोमीटर लांबीचे असून या दोन्ही ठिकाणी वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते करणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी तसंच मलनिस्सरण व्यवस्थेकरता 100 कोटी रुपयांचा निधी आणण्याची प्रतिज्ञा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी केली। देशाच्या पंतप्रधानाला मी विनंती केली, साहेब गोदूताईची वसाहत आहे, 50,000 लोक राहतात त्याच्याकडे, सगळे बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, सगळी श्रमजीवी माणसं। तिथं चालायला रस्ते नाहीत सर, आणि ते ड्रेनेज नाही झालं आमच्या महिला जीवन प्रगू शकतात। आपण म्हणता बेटी पढाओ बेटी महिला करता, तुम्ही मोठमोठ्या घोषणा करता, तर या गोदूताई करता मला रस्ते आणि ड्रेनेज इथलं कचरा 100 कोटी रुपये द्या। कोण होतं स्टेजवर? राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, अजून 4-5 मंत्री। कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था अ.ब.क. संस्थेची रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी ते बोलत होते।